दुर्गे, अगं ए दुर्गे, काय करतीस? ते मी लाकडं होते तर टाकत होते. लाकडं घ्यायचे आली होय. हा. अगं मग माझ्या रानात नाही घ्यायचे की, माझ्या रानात काय कमी लाकड आहेत का? आणि तसंही तुला मी कुठल्या गोष्टीसाठी कधी नाही म्हणलोय का? यायचं कधीतरी. आई ग. काय? अरे 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 टोचला काटा. तरी सांगत असतो तुला सांभाळून काम करत जा. हा, माझी एक गोष्ट कधी ऐकत नाही तू, जरा माझं पण कधीतरी ऐकत जा. त्रास होतोय लय. काय लाकडं टाकले तिकडे बाजूला, चांगलंच लागले. बस खाली बस. रडतीस काय? डोळ्यातलं पाणी काय काढतीस? हा, मी काटा काढतो तुझा पहिले. दुखतंय. हा. अगं तुझ्या डोळ्यांसारखे तुझे पाय खूप मऊ आहेत. काटा काढू दे. थांब. आई ग. छोटासा काटा आहे. छोट्याशा काट्याने त्रास होतो तर मोठ्या काट्याने किती त्रास होईल तुला? हा, हे काय कवर अशी राहणार आहेस? लाकडं वेचलं हे. माझं आयुष्य याच्यातच जाणार आहे लाकडे येचण्यात. आणि अगं बस 2 मिनिटं ऐक माझं. मी काय हे म्हणतो बघ, ऐक. हात नको पकडू प्लीज. ऐक ना, लांब बस. ऐकून तर घे. हा. अगं 6 महिने झाले तुझा नवरा जाऊन, कसं सहन करतेस तुझे सगळं? हा, माझं आयुष्यच ह्याच्यात जाणार आहे आणि मला हे आयुष्यभर सहन करावं लागणार आहे. मी करेन सहन. अगं, तुम्ही तुला पण आधाराची गरज आहे ग. हे बघा, तुम्ही माझा आधार होऊ नका. तुम्ही लांब होऊन बोलू शकता माझ्यासोबत. लांब होऊन बोला की. आधार होऊ नका, पण मला तुला आधार द्यायचा आहे आणि माझा आधार तुला घ्यावाच लागेल. काय जबरदस्ती हाय वय? हे बघ, आवडतेस तू मला, मला लग्न करायचं तुझी. सोड. दुर्गे, मला लग्न करायचं. पण मला नाही ना करायचं. माझा नवरा गेलाय ना एकदा. अगं एकदा गेला. मला परत नाही भानगडीत अडकायचं या. आणि हे बघ, माफ करा मला. मी तशी नाहीये मुलगी तुम्हाला जशी वाटते तशी. अगं मी फुलासारखं जपल. पण मला नाही व्हायचंय फुल. मला काटच व्हायचंय. माझा आधार तर घेऊन बघ एकदा. नाही पाहिजे मला आधार कोणाचा. दुर्गे, दुर्गे अगं थांब. दुर्गे, अगं दुर्गे थांब. ऐक, माझा आधार तर घेऊन बघ एकदा. हा, तुझं नरकासारखा आयुष्य सोन्यासारखं करतो का? हा, एकदा लग्न कर माझ्याशी. आपण लग्न करू. मी सांगतो ना तुझ्या घरी. ऐक माझं. सगळं व्यवस्थित होईल. व्यवस्थित होईल सगळं. आत्ता नाही गावलीस म्हणून काय झालं? हा, जग लय छोटं आहे, कधी ना कधी गावशीलच. काय झालं? का रडती तू? अगं काय झालं? आता मी इथं खुरपते आणि तुला काय होतंय रडाय? गप रडलो गप. काय? हा, काय झालं? काय मला नीट सांग तोंडा नीट, मग रडायचं नाही. रडू नको. मी तिथे लाकडं गोळा करायला गेले होते ना. हा, तिथं तो नाही का आदित्य देसाई, हा मग. तो मोठ्या घरचा पोरग, हा मग काय करते ती? तो आला होता. हा, तो मला म्हणला हा. की मला तुझ्याशी लग्न करायचंय. त्याने माझा हात बी पकडला ग. तू काय नाही म्हणली होय मग? मी बोलले मला नाही पाहिजे कोणाचा आधार. मी जगन. बर गप रडू नको मी बघत त्यात पण. मी यांना नाही विसरू शकत ग. बर खरंय बाई, काय करते आता नशिबाला आल्या. गप रडू नको गप, मी बघते त्याचा सोमवार. गप रडू नको गप. काय झालं तुला काय झालं? रडू नको गप. काय बाई आले अवघड काम आहे बाई आता या पोरींच. 6 महिने झाले हे जाऊन की लगेच लोकांच्या नजरा माझ्याकडे अशा पडायला लागल्या. तू नको भिऊ कर, रडू नको गप. तू रडू नको. असून असते ते एखाद्या उघड्या नजराची बघू त्याला हाय तर आपण आत्या, हं. काय चाललंय हे? आता काय करते? फोन आल्या इलाज नाही त्याला. आहो हा, तुला आम्ही आहेत ना. अगं अवघड तुम्ही काम. आहे, पण तुम्ही नसताना तो नराधम माझ्या जवळ येतो त्याच काय? रडू नको मी कोणाला सांगू माझं दुःख? मला नाही सांगता येते कोणालाच. तू रडू नको, असं करू नको तू. हे बघ दुर्गा, ह्या नालायक लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं. अगं ही गिधाडे टपूनच असतात आणि काय यांच्या तोंडाला लागण्यात पण काय अर्थ नाही. आणि राहिला विषय त्याचा, त्याला बघतो मी काय करायचं ते. पण तो नालायक वागला म्हणून तू स्वतःला त्रास नको करून घेऊ. आम्ही आहे ना तुला.
सासू आई सारखी तुझी, मी तू भावासारखा रडू आहे. नको, आपलं मी तोंडात पाय बहिणीसारखी आहे दुखलं. तुझ्या. तू एक काम कर आता, जास्त विचार करू नका. घरी जा, हातपाय तोंड धु आणि चहा बी करून पी आणि आराम कर जरा वेळ. हा आणि टेन्शन घेऊ नको. गप शिस्तीत जा. आई हाव. आता किती दिवस चालायची? अवघडच आहे बाबा, आता लेकराला ह्या सांभाळायचं कसं करावं बाबा, काय करावा. आणि आत्या हे असं होणारच आहे. आता किती झालं तरी ती तरुणच आहे ना हो. अगं विषय तो नाहीये. जर एखादा तिला आडवा आला किंवा काय बोलला तर मी भक्कम आहे त्याला. अगं इकडचं तोंड तिकडं करून ठेवेन मी त्याचं. पण विषय तो नाहीये. या पोरीने तरी किती दिवस अजून मन मारून जगायचं? तीच ना, तिचं आयुष्य अजून लय जायचं. हिच्या वयाच्या मुली, हिच्या वर्गातल्या मुली नवी नवरी बांधतात, ते कोणाची लग्न व्हायची आहेत आणि लग्न व्हायच्या वयात ही विधवा होऊन बसली. त्यात हिची काय चूक ग? खरं सांगू का तुम्हाला, तिच्या नशिबाला आल्यावर काय करावं आता आपण आता तरी. नशिबाला आले ते सगळं ठीक आहे, पण एखादा सणवार असला बाया सगळ्या नटून थटून निघतात. अगं लय ही वाईट वाटतं अक्षरशः तिला. भुक्याल्या नजरेने बघत राहते का त्यांच्याकडे? हिच्या नजरेत बी नसन का वाटत की आपण चांगलं राहावं, चांगलं दागिनं घालावा, कपाळाला कुकू लावा? काय चुकी ग या बारक्या पुरीची? मला तर काय वाटतंय माहितीये का, सरळ आपण आहे ना तिचं लग्न करून टाकावं. अहो तुम्ही माझ्या मनातले शब्द बोलला तो. माझ्या पण मनात लय दिवसापासून असं येत होतं, पण म्हणलं परत आत्या म्हणत्या हिला ही जड झाली काय नव्हती, आम्हाला हाकलायची बघती. नाही आई, आम्हाला जड नाही झाली आणि आम्हाला भावाची हिस्सा बी नको, प्रॉपर्टी बी नको. उलट तिचं लग्न झालं ना तिलाच देऊन टाकतो मी माझ्या वाट्याचा हिस्सा भावाच्या. मला त्याच्यावर नजर नाही माझी. पण ह्या पुरीचं चांगलं होऊ दे. अगं तू विचार कर, माझीच जर बहीण असती हिच्या जागी आणि हिचं जर असं झालं असतं तर आपण ठेवलं असतं का ग तसंच? नाही ना, आपण आता थोडे दिवस झाले, 4-6 महिने तर झाले, जरा दमाने बघितलं तर. आत्या, अजून 6 महिने थांबू ना आपण. आणि बघता करता जातीनच ना दिवस थोडेफार. हा आज काय आपण मी सुरुवात केली म्हणजे काय लगेच 2 दिवसात लग्न जमणार आहे का? हे बघ, तिच्या मनावर एक तर आघात झालेला आहे, सावरून यायला बी दिवस लागते. आणि आपण तिला चांगला पोरगा बघू, त्याला सगळी ही परिस्थिती सांगू आणि जो तिला समजून घेईन अशाच मुलाबरोबर लग्न लावू आपण तिचं. तिच्या मनाची बी तयारी करावं लागेल. तू तिच्याशी घरी गेली तर चांगलं बोलून घे एकदा. हा मी तसंच करते. ती काय झालंय, ती त्यांना विसरायला तयारच नाही. अगं मस्त खरंय, पण माझा बी भाऊ आहे ना तो, पण त्याच्या आठवणीत जे माणूस गेले त्याच्यामुळे एखादं जे जिवंत आहे त्याचा हाल करून जमणार आहे का? मी तिच्या वडिलांशी बी बोलून घेतो, आईशी बी बोलून घेतो, पण मला वाटतंय आपण आहे ना तिचं लग्न करून टाकावं सरळ. काय नाही, जुनी चालीरीती काय असते ती कोणी टीका केली तर केली, कोणी काय बोलल्याने आपल्याला भोकं पडत नाही. आपण आपलं माणूस चांगलं राहिलं पाहिजे हे बघायचं फक्त. तेवढं आहे. बरं, चला तुम्ही. मी जाते, तिला समजून सांगते थोडंफार 4 गोष्टी. हा सांग, मी मोटर बंद करून आलो. हा. ऐ अगं तुला मागाशी मी जे बोललो होतो, बोलली का तू तिला? नाही अहो नाही बोलले, ती झोपली होती हो. अगं पण बोलून घ्यायचं ना, तुला सांगितलं होतं ना मी. आता ह्या गोष्टी मी बोलायच्या का? बरं आपण सगळेच बोलू ना तिच्या संग. आली. बरं चहा घ्या, केला होय चहा? हा, बरं बरं, हळूहळू. घे तुला बी, बस. बस इथं. राहू द्या. बरं ऐक ना, मी काय म्हणतो, तू लग्नाच्या आधी बोलली होती की तुला शिक्षण वगैरे करायचंय. हा बोलले होते. नाही बाबू तू नाही, तर मी काय म्हणतोय, त्याच्यात किडूक पडले. तुला मन रमवण्यासाठी ना आपण तुझं आहे ना कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकू परत एकदा. हा आणि मला एक महत्वाचं पण बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोला ना. काय म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच बोलायचंय. हा सगळ्यांचंच म्हणणं आहे ती. काय माहितीये का, आता तुझं मिस्टर म्हणजे माझा भाऊ आपल्यात तर नाहीये. त्याचं दाण्याचं दुःख जेवढं तुला आहे तेवढं मला आहे. पण आता ह्यातून सावरलं तर पाहिजे का नाही? आता तो गेला त्याचं वाईट आहेच, पण म्हणून आपल्याला घरची कामं बंद ठेवून जमणार आहे का? जसं आमची कामं चालू आहेत तसं तुझं पण काहीतरी पुढं व्हावं असं मला वाटतंय. तर मी काय म्हणतो, आम्ही सगळ्यांनी असा विचार केलाय की तुझ्या आयुष्याची ना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची. ती बरं कशी? म्हणजे तुझं आहे ना चांगल्या ठिकाणी लग्न लावून द्यायचं परत. लग्न लग्न मी नाही करणार. मी ह्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्या मुलाचा विचार पण नाही करू शकत. अगं असं काय करते तू? हे बघ, तुला म्हणजे असं नको समजू की तू आम्हाला जड झालीये किंवा आम्हाला असं वाटतंय की मी प्रॉपर्टीसाठी तुझं लग्न लावून देतो. असं नाही, तुझा सगळा हिस्सा मी तुला देतो माझ्या भावाचा. वाटल्यास तू म्हणशील ते तुझ्या मोठ्या भावाच्या नात्याने मी लग्न लावून देतो तुझं. पण लग्न त्या
लग्न कर तू. नाही नको, मला नाही करायचंय लग्न. आता तुम्ही सांगा ना त्यांना. अगं आता काय करते, सांगतोय ती खरंच सांगतोय तुझ्या फायद्याचं त्यो. काय करते, तुझ्या नशिबाला आल्या इलाज नाही, तू काय नको काळजी करू. मला नाही लग्न करायचं. अगं मी चालले. बस इथं, मूर्खपणा करू नको. आमच्या सगळ्यांचा शान या डोक्याने विचार झालेला आहे. तुला अडचण काय? तुम्ही तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार केलाय, पण समाजाचा विचार केलाय का? नाही केला ना. ते काय बोलतील जर मी दुसऱ्या मुलाशी लग्न केलं तर? कोण बोलन, काय कोणाच्या बापाच काढले आपण. अहो बोलतील नाही बाकीचे लोक पण. कमून बोलते आणि काय इलाज आहे आता नशिबाला आल्यावर. लोक 4 दिवस बोलतील आणि ग बसतील, आणि लोकांचं काय जाते? तुझं आयुष्य तुला काढायचंय, आणि चांगलं काम करताना लोकांचा समाजाचा विचार नसतो करायचा. हे बघ, मी जे करतोय ते मला पटतंय. तुला पटत असेल तर तू पण त्याला होकार दे. आणि असं किती दिवस राहणार आहे तू? हा, एकट्या बाई माणसानं राहणं सोपं वाटलं का तुला? आमचं ठीक आहे, चल उद्या आम्ही संसारात रमलो, तू काय करणार एकटी? अगं पुढं आयुष्यात संसाराला साथीदाराची गरज भासतीच, असं राहून नाही चालत. पटतंय का तुला? पटतंय मला. मग आणि हे बघ, किती झालं तरी पुढं मागं मुलं बाळ झाली तर तू पण संसारात रमशील. तुझा नवरा नाही, माझा भाऊ पण गेलाय, वाईट वाटतंय मला, पण ते दुःख कावटाळून बसणार आहे का तू आयुष्यभर? तू मला सांग, तुझ्या जागी जर माझी बहीण असती ना तर मी हेच केलं असतं. आणि आता पण तुला तेच सांगतोय, मी चांगल्या मनाने सांगतोय, तू निर्णय घे. दुर्गा, काही केलं ना तरी एका बाईला पुरुषाच्या आधाराची गरज असतीच. अगं किती काही केलं तरी. ठीक आहे, करते मी लग्न. तुम्ही थोडी माझ्या वाईटाचा विचार करणार आहे, चांगल्याचाच विचार करणार आहे. चालेल, बघा तुम्ही मुलगा. पण माझी एक अट आहे आत्या. हे माझं सासर आहे, पण आता मी ज्या मुलाशी लग्न करून जाईन ना तेव्हा त्याच्या घरी ते पण माझं सासर असेल. हा पण इकडे आले ना तर हे माझं माहेर पाहिजे मला. हा हा भेटेल ना बाई, आहेत ना आम्ही, आहेत तो आम्ही नाही येत राहायचं. माहितीये का आत्या, हा, तुझ्याशिवाय आहे तरी कोण मला? हा नाही ना बाई, गप गप रड नको तू, नको काळजी करू बाई, आहेत आम्ही. येड्यावानी करू नको. बरं आता एक काम करू आपण, तुझं मन रमण्यासाठी आहे ना, मी तुझं चांगलं शिक्षणासाठी आहे ना कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देतो, आणि चांगली सोयरीक बघायला सुरुवात करतो. आणि हे बघ, मनाला लावून घेऊ नको. माणसाचा जन्म आणि मृत्यू काय आपल्या हातात आहे का? एखादा माणूस जर गेला तर त्याच्या मागे हिला नाव ठेवण्यात किंवा हिला त्रास देण्यात काय अर्थ आहे का? नाही ना. तू तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात कर. हा, मला तर वाटतंय उलट हिचं आयुष्य पुढे चांगलं सुरायला लागलं तर माझ्या भावाच्या आत्म्याला शांती मिळेल. हा, ही हसत खेळत राहिली तर ती बी खुश राहते ना तिथं. आणि आम्ही आहेच ना तुला, माहेर म्हणून इकडे ये, हा आणि तुझ्या भावाच्या नात्याने मी तुझं कन्यादान करीन. बर बर बरं जा, चहा परत गरम करून आणि एवढा मला आता जा. गाव झाला.